नमस्कार श्रोते मित्र हो. कथारस सादर करत आहे ज्येष्ठ साहित्यिक रामचंद्र सडेकर लिखित कादंबरी हुंदका, प्रकरण 26. भकास मुद्रेनं वामन बिंदूच्या चित्तेला अग्नी दिला. भडाभडा अग्नी पेटला. ज्वालाने उग्र रूप धारण केलं आणि वामनच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्याची बिंदू त्याला यापुढे दिसणार नव्हती. यापुढे तो कधीच बिंदूशी भांडू शकणार नव्हता. शंतनूरावाने दिलेल्या भेटी स्वीकारल्या म्हणून तो बिंदूकडे त्रागा करू शकणार नव्हता आणि त्यानंतर रुसलेल्या बिंदूच्या कुशीत शिरून तिची क्षमाही मागू शकणार नव्हता. स्मशानातील जीव घेण्या शांततेत चिता धडधडण्याचाच आवाज काय तो ऐकू येत होता. वातावरणातच एक प्रकारचा सुन्नपणा भरून राहिला होता. वामनने आपल्या दोन्ही बाजूला उभ्या असलेल्या पोलिसांकडे पाहत आपले अश्रू पुसले. आपल्या बायकोचे क्रियाकर्म पार पाडण्यासाठी आपल्याला मोकळीक द्यावी ही त्याची विनंती न्यायालयाने सशर्त मान्य केली होती. त्याची आठवण होऊन मनात उत्पन्न झाला कडवटपणा त्याने औंड्याबरोबरच गिळून टाकला होता. बिंदूला जाळून मारले म्हणून त्याच्यावर खुनाचा आरोप ठेवण्यात आला होता. त्या आरोपाची शहानिशा करून न्यायालय त्याबाबत निर्णय देणार होते. परंतु परिस्थिती आणि पुरावे आपल्या विरोधात आहेत याची जाणीव वामनला होती. बिंदूला जाळून मारले म्हणून सर्वांची सहानुभूती गमावून बसणाऱ्या वामनला न्यायालयाने बिंदूला मृत्यूनंतर जाळण्यासाठी क्रियाकर्म करण्याची मोकळीक दिली होती आणि हेच न्यायालय पुरावे सिद्ध होताच बिंदूला जाळून मारले म्हणून वामनला दोषीही ठरविणार होते. या सर्व प्रकारातील विसंगती लक्षात येताच वामन कडवट हसला होता. आपल्याला न्याय मिळेलच याची त्याला स्वतःलाच खात्री नव्हती. बिंदूच्या स्टेटमेंटवर नाडकर्णी आणि मिसेस फर्नांडिसच्या सह्या होत्या. दोघांच्याही साक्षीला आपसुकच वजन प्राप्त होणार होतं आणि बिंदूची स्वतःची मृत्यूपूर्व जबानी तर वामनच्या मुळावरच येणार होती. एक दीर्घ सुस्कारा सोडत वामन वळला. चित्तेपासून काही अंतरावर शंतनूराव, नागेश, भिकू, नाडकर्णी, डॉक्टर सबनीस इतरांसह उभे होते. वामन जवळ येताच शंतनूरावांनी त्याच्याकडे पाठ फिरवली होती. मामा. वामनने शंतनूरावांना हात जोडले होते. शंतनूराव घर्रकन वळले. त्यांचे डोळे आग ओकत होते. तुझा मामा त्या चितेत जळून खाक झाला आहे, तप्त स्वरात ते म्हणाले आणि वामनची मान खाली झुकली. क्षणभरच तो शंतनूरावांसमोर उभा राहिला होता, पण नंतर तो नागेशकडे वळला होता. वामनशी बोलताना सदैव ताठ राहणारी नागेशची मान त्या क्षणी मात्र वामनसमोर झुकली होती. मी बिंदूला मारले नाही नागेश, वामन दाटलेल्या आवाजात म्हणाला. बिंदूने जबानी दिली त्यावेळी तूच ती लिहून घेतलीस. नागेशला वामनच्या नजरेला नजर भिडवण्याचा धीर झाला नाही. त्याचे अपराधी मन त्याला खाऊ लागले होते. पण मला तुला दोष द्यायचा नाही नागेश. मी उमेदच हरवून बसलो आहे. आता आणखी लढा लढण्याची इच्छाच उरलेली नाही. खेळात शेवटच्या क्षणीही प्रतिपक्षावर डाव उलटण्याची उमेद बाळगून असलेला वामन हे बोलत होता यावर कोणी विश्वास ठेवला नसता. मला फक्त रेखाची काळजी वाटते रे. माझ्या वाट्याला जे आले ते तिच्या वाट्याला येऊ नये असं माझं बापाचं काळी सांगतंय मला. तिला सांभाळशील? मामाची नव्हे, बापाची माया देशील? नागेश काही बोलू शकला नव्हता. कुठल्या तोंडानं तो वामनचे समाधान करणार होता? 2 पोलिसांना बरोबर घेऊन वामन निघाला होता. स्मशानाबाहेर जाण्या अगोदर त्याने मागे वळून बिंदूच्या जळणाऱ्या चित्तेचे दर्शन घेतले होते. क्षणभर निश्चल उभा राहिला होता तो. निरनिराळ्या आठवणींची गर्दी त्याच्या मनात झाली होती. त्या आठवणी आपल्याला अधिकच कमकुवत करीत आहेत हे जाणवता चटकन त्याने चित्तेकडे पाठ फिरवली होती. त्याच्या जीवनातील एक महत्त्वाचा अध्याय बिंदूबरोबरच संपला होता. स्मशानाबाहेरच शंतनूरावांची आलिशान मोटार उभी होती. मोटारला पाहूनच वामन थबकला होता. आत कोण बसले आहे का नाही हे रंगीत काचामुळे कळण्यास मार्ग नव्हता. पण जणू त्याची अडचण ओळखूनच मोटारीचा दरवाजा उघडला गेला होता. प्रथम शकुंतलाबाई बाहेर आल्या होत्या आणि नंतर
नम्रता. जिच्यासाठी वामनचं हृदय तडफडत होतं ती त्याची रेखा दिसताच वामन एकदम भावनावश झाला होता. आवेगानंच तो नम्रताकडे झेपावला होता आणि दुसमुसळेपणानेच त्याने रेखाला नम्रताकडून खिचून घेतलं होतं. रेखाच्या नाजूक आणि गोंडस हातांचा विळखा त्याच्या गळ्याभोवती पडताच वामनला उचंबळून आलं होतं. मटा त्याने तिचे मुके घेतले. आपल्या अश्रूने तिचे गाल ओले केले. त्याच्या आवेगाने आणि बोटभर वाढलेल्या दाढीमुळे रेखा घाबरून रडू लागली होती. शकुंतलाबाई जरी तिरस्काराने वामनकडे पाहत होत्या तरी नम्रता मात्र रेखा आणि वामनच्या भेटीने हेलावून गेली होती. वामनबद्दल नम्रताच्या मनात सहानुभूती होती. रेखाने आपली आई गमावली होती आणि कदाचित या प्रकरणानं वामन दोषी ठरला तर रेखा आपल्या वडिलांच्या सहवासालाही अंतरणार होती. वहिनी, वामन याचनेच्या स्वरात म्हणाला, माझ्या रेखाचा सांभाळ कराल ना. रडणाऱ्या रेखाला शांत करणाऱ्या नम्रताने वामनला उत्तर देण्यास काही क्षणांचा अवधी घेतला होता. पण ते काही क्षणही वामनला युगायुगांसारखे वाटले होते. झटकन खाली वाकून त्याने नम्रताच्या पायावर डोकं ठेवलं होतं. त्याच्या त्या कृतीने नम्रता दचकली होती. तिथून ती बाजूलाही होऊ शकत नव्हती कारण ती मोटारीलाच टेकून उभी होती आणि वामन तर आपल्या अश्रूने तिचे पाय धुत होता. काय हे भाऊजी, संकोचून नम्रता म्हणाली. उठा उठा पाहू, तुम्ही माझ्या पाया पडणं शोभत नाही तुम्हाला. माझ्या रेखाचा सांभाळ करण्याचं वचन देईपर्यंत मी तुमचे पाय सोडणार नाही वहिनी. नम्रताने रेखाच्या गालाचा मुका घेतला. रेखाही तिच्या गळ्याला मिठी मारून तिच्या खांद्यावर डोकं ठेवून विसावली होती. नम्रताचा हात मायेनं रेखाच्या पाठीवरून फिरला. उठा भाऊजी, उठा, नम्रता विनंती वजा म्हणाली. माझी रेखा माझी मोठी मुलगी म्हणूनच मोठी होईल. तिला मी आईचं प्रेम माया देईन. शकुंतलाबाई रागाने नम्रताकडे पाहत होत्या. त्यांना नम्रता वामनशी सलगीने वागते हे आवडलं नव्हतं. पण नम्रताने त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं होतं. वामन सद्गदित झाला होता. बिंदूला जाळून मारल्याचा आरोप जेव्हा माझ्यावर केला गेला होता तेव्हा वहिनी मला वाटलं होतं देव झोपला असावा. पण नाही वहिनी, देव जागा आहे. बोलता बोलता वामनने शकुंतलाबाईंकडे पाठ करून नम्रताच्या खांद्यावर विसावल्या रेखाच्या डोक्यावर मायेनं हात फिरवला. भडभडून आलं होतं त्याला. रेखाला घडवण्यात आपला वाटा नसणार याचंच दुःख त्याला होत होतं. तिच्या बाललीला पाहण्यास आपण नसणार ही जाणीवच क्लेशदायक होती त्याला. सुखी राहा एवढंच तो रेखाच्या डोक्यावर हात ठेवून पुटपुटला आणि पुढच्या क्षणी तो पोलिसांसह जीपमध्ये जाऊन बसला. जीप प्रतीक्षणी दूर दूर जात होती आणि नम्रता फक्त वामनच्या बोलण्याचाच विचार करीत राहिली होती. बिंदूला जाळून मारल्याचा आरोप जेव्हा माझ्यावर केला गेला तेव्हा वहिनी मला वाटलं होतं देव झोपला असावा. का बोलावं असं वामन? प्रत्यक्ष बिंदूनं तर तशी मृत्यूपूर्व जबानी दिली होती. मग नम्रता बुचकळ्यात पडली होती. बिंदूचे अंत्यसंस्कार आटोपून बंगल्यावर परतल्यानंतरही नागेशची बेचैनी कमी झाली नव्हती. आत्यंतिक द्वेषाच्या भरात त्याने वामनला बिंदूच्या मृत्यूप्रकरणी गुंतवले होते. अगदी वामन निर्दोष आहे हे माहीत असूनही, परंतु आता त्याला पश्चाताप होत होता. त्याच्या कृत्याची त्याच्या मनालाच टोचणी लागली होती. स्वास्थ्य हरपल्यागत त्याचे वागणे होते. बंगल्यात परतल्यानंतर सुचिरभूत होऊन तो रेखाला सांभाळत बसला होता. रेखाकडे लक्ष दिल्यास आपल्या मनाची टोचणी कमी होईल असे वाटले होते त्याला. असे घडायला नको होते. अनेक वेळा बडबडला होता तो. सुरुवातीला शंतनूरावांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले होते, परंतु सारखे सुस्कारे सोडीत खिन्न चेहरा करून बसलेल्या नागेशला बिंदूच्या वियोगाचे फार दुःख झाले आहे असे वाटून त्याने नागेशला समजावण्याचा प्रयत्न केला होता. अरे, असे किती वेळ दुःख उगाळीत बसणार तू?
शंतनराव म्हणाले होते, बिंदू माझी मुलगी होती. मलाही दुःख झाले आहे. मला रेखाबद्दल वाईट वाटतं पप्पा. दुर्दैवी आहे ती, दुर्दैवी. उसासा सोडत शंतनराव म्हणाले, माझेही चुकलेच. बिंदूच्या लग्नात जी कटुता निर्माण झाली ती टाळून आपण वामनचा स्वीकार केला असता तर आजची ही वेळ आली नसती. नागेश, काही चुका दुरुस्त करता येत नाहीत. आता आयुष्यभर मनाशी खंत बाळगून जगायचं. या रेखाला पाहून सदैव बिंदूची आठवण येत राहणार आपल्याला. यातून सुटका नाही. बिंदू भाजून मेली, पण होरपळ मात्र आपली होणार आहे. आता क्षणभर कोणी काही बोलले नाही. सर्वजण एकमेकांची नजर चुकवत होते. शंतनराव आड्याकडे पाहत बसले होते. शकुंतलाबाई गुडघ्यात तोंड खुपसून बसल्या होत्या. नम्रता दिवाणखान्यात नव्हतीच. पप्पा, शंतनरावांचा अंदाज घेत नागेश म्हणाला, वामनच्या सुटकेचा प्रयत्न करता येणार नाही आपल्याला? शंतनराव दचकून वळले होते. नागेशच्या बोलण्याचा त्यांना प्रचंड धक्का बसला होता. हे तू म्हणतो आहेस? रेखासाठी पप्पा, रेखासाठी? नागेशने मान खाली घातली होती. रेखासाठी? शंतनराव चिडक्या स्वरात ओरडले, तिचा सांभाळ आपण करणारच आहोत, पण म्हणून काही वामनच्या सुटकेसाठी आपल्याकडून अजिबात प्रयत्न केला जाणार नाही. ज्याने माझ्या बिंदूला जिवंतपणे जाळले त्याला मी कधीच क्षमा करू शकणार नाही. हरामखोर लेखाचा. शंतनूरावांचा उद्रेक पाहून नागेश स्तंभित झाला होता. वामनविषयी असल्या द्वेषाच्या भावनेतून आपल्याकडून झाल्या कृतीचे दुष्परिणाम नागेशला पार अस्वस्थ करून गेले होते. केवळ वामनला नामोहरण करण्याचाच उद्देश त्यावेळी नागेशचा होता. आपल्या थोबाडीत मारल्याबद्दल वामनचा सूड घेण्याचा त्याचा हेतू होता. परंतु निष्पाप वामनला सर्वजण खुनी समजू लागताच आणि निरपराध वामनला कोर्टात दोषी ठरवून शिक्षा होण्याची शक्यता निर्माण होताच नागेश हादरला होता. रेखाचा बाप आपण तिच्यापासून हिरावून घेतला या विचाराने तर त्याच्या मनाची बेचैनी वाढतच होती. बिंदूने दिलेली जबानी तूच लिहून घेतलीस ना? अचानक शकुंतलाबाईंनी विचारताच नागेश दचकला होता. तरीही तू वामनची सुटका करावी म्हणतोस? त्यांचे बोलणे चालू असतानाच नम्रता तिथे आली होती. वातावरणात पसरला ताण तिलाही जाणवला होता. पप्पा, तिने शंतनूरावांना हाक मारली. बैस, शंतनूरावांनी तिला सांगितलं. पप्पा, मला वाटतंय वामन भाऊजी निर्दोष असावेत. आपल्या बोलण्याचा परिणाम साधण्यासाठी नम्रताने प्रत्येक शब्द सावकाश उच्चारला होता. तिच्या बोलण्याने नागेशच्या मनात भीतीने दान पावले टाकीत प्रवेश केला होता. तुम्हाला नवरा बायकोन आज झाले काय आहे? रागाने शकुंतलाबाई म्हणाल्या होत्या. त्या वामनला सहानुभूती दाखवण्याची अजिबात जरुरी नाही. चांगले पांग फेडले त्याने आमचे. तुमच्या भावना मी समजते मम्मी, नम्रता शांतपणे म्हणाली. पण वामन भाऊजी असे अमानुष वागतील यावर अजून माझा विश्वास बसत नाही. बिंदू वंशना वाईट मरण आलं, पण त्यासाठी आपण वामन भाऊजींना जबाबदार धरतो आहोत हे कितपत योग्य आहे? बिंदूनेच तशी जबानी दिली आहे ना? शकुंतलाबाईंनी एकदम धारदार स्वरात विचारलं. ती जबानी दडपणाखाली दिली असेल तर? नागेशला घाम फुटला होता आणि शंतनूरावांच्या भुया कमानदार झाल्या होत्या. त्या वामनच्या केविलवाण्या चेहऱ्याला फसली आहेस तू. पण त्याने बिंदूला जेव्हा पेटवली असेल तेव्हा बिचाऱ्या बिंदूचे काय हाल झाले असतील? शकुंतलाबाईंनी डोळ्यांना पदर लावला होता. तुमचा सर्वांचा विरोध न जुमानता त्या दोघांचा प्रेमविवाह झाला होता, म्हणून मनात शंका उभी राहते. नम्रता आपल्या स्वरात उद्धटपणा येणार नाही याची काळजी घेत म्हणाली. शंका उभी राहण्याचं कारण नाही नम्रता, शंतनूराव तीव्र स्वरात म्हणाले. बिंदूने स्वतःच वामनवर आरोप केला आहे. पण तो
पण तो कोणासमोर केला? यांच्यासमोरच ना? नागेशकडे बोट दाखवत नम्रताने विचारले आणि दिवाणखान्यात एकदम शांतता पसरली. नम्रताच्या स्वरातील खोच उपस्थितांच्या लक्षात आली होती. या क्षणी आपले बिंग फुटणार या भीतीने नागेशच्या हाताला कापरे भरले होते. माझ्यावर अविश्वास दाखवतेस तू? घोगऱ्या स्वरातच नागेशने विचारले, परंतु त्याच्या आवाजात जोर नव्हता. अविश्वास दाखवत नाहीये मी, न कचरता नम्रता म्हणाली. शक्यतेचा पडताळा पाहते मी. तुमचे आणि वामन भाऊजींचे सख्य नाही हे लग्नाच्या दिवसापासूनच माझ्या ध्यानात आले होते. लग्नानंतर खूप काही कळले मला. तुम्ही बिंदू वंशचे भाऊ, वामन भाऊजींचा द्वेष करता आणि नेमके बिंदू वंशनी मरण्या अगोदर तुमच्याकडेच वामन भाऊंच्या विरुद्ध रेखाचा विचार न करता जबानी द्यावी, हे जरा मनाला खटकतं माझ्या. तू प्रकरणाला वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करू नकोस, नाराजीने गंभीर सुरात शकुंतलाबाई म्हणाल्या. वामनला खुनाच्या आरोपात गोवण्या एवढा नागेश निर्दय नाही आहे. नागेशला ताण असह्य झाला होता. नम्रताने बरोबर तर्क करताच तो हादरलाच होता. आपण खरे काय ते सांगून मोकळं व्हावं असं त्याला वाटत असतानाच शंतनूरावांनी मध्येच हस्तक्षेप केला होता. तुझ्या म्हणण्याप्रमाणे नागेशने फ्रॉड केला असं क्षणभर धरण चालूया आपण. भेदक स्वरात शंतनूराव म्हणाले. पण बिंदूच्या जबानीवर दोघांनी साक्षीदार या नात्याने सह्या केल्या आहेत हे विसरू नकोस. ती दोघं तरी वामनचा द्वेष करीत नव्हती. आंटी फर्नांडिसचा विचार करायला नको आपण. बट व्हॉट अबाउट नाडकर्णी? त्यांच्यावर तर अवलंबून राहण्यास हरकत नाही. ते तर वामनचे बॉस आहेत. वामनविषयी त्यांचे चांगले मत असताना त्यांनी बिंदूच्या वामनच्या विरोधात जाणाऱ्या जबानीवर साक्षीदार म्हणून सही केली आहे हे विसरू नकोस. नम्रताचा चेहरा निवळला होता. तिच्या मनातील गोंधळही संपला होता. चर्चेसाठी या साऱ्या गोष्टी ठीक आहेत, शंतनूराव कठोर स्वरात म्हणाले. पण तू नागेशवर संशय घ्यावा हे काही मला आवडलेलं नाही. नागेश तुझा नवरा आहे. म्हणूनच मी अस्वस्थ होते पप्पा, मध्येच नम्रता नम्रपणे म्हणाली. यांच्या उपस्थितीत बिंदू वंशनी जबानी दिली हे मला संशयास्पद वाटलं होतं. त्यात वामन भाऊजींनी ते निर्दोष आहेत असं कळवळून पण वेगळ्या शब्दात सांगताच मी बेचैन झाले पप्पा. आपल्या नवऱ्यामुळे एका निरपराध इस्माला शिक्षा होणार आणि एक निरागस मुलगी आपल्या वडिलांना त्यामुळे अंतरणार हे कुठल्याही बायकोला निदान मला तरी आवडणार नव्हते. तसे असते तर मी क्षणभरही यांच्या वाऱ्याला उभी राहिली नसते. नम्रताच्या बोलण्याने नागेशच्या चेहऱ्याचा रंगच उडाला होता आणि शंतनूराव शकुंतलाबाई तर अवाक झाले होते. गैरमार्गाचा अवलंब करून जर नागेशने बिंदूची जबानी मिळवली असेल तर नागेशला सोडून जाण्याचे नम्रताने अडवळणापणाने सूचित केले पाहून शकुंतलाबाई आणि शंतनूराव थरारले होते. मनोमन वामनला शिव्यांची लाखुली वाहिली होती शंतनूरावांनी. वामनमुळेच त्यांनी त्यांची बिंदू गमावली होती आणि वामनमुळेच त्या क्षणी बंगल्यातील वातावरण कलुषित झालं होतं. वामन लहानपणीच गावाला जाण्याची परवानगी मागत असताना आपण ती उगाचच नाकारली याची खंत त्यांना वाटू लागली होती. पण नाडकर्णी आणि फर्नांडिस आंटीला मी विसरलेच होते, नम्रता पुढे म्हणाली. माझी चूक झाली पप्पा. नम्रता नागेश जवळ आली. मी माफी मागते तुमची, ती नागेशला म्हणाली. नागेशचं संपूर्ण शरीर थरथर कापत होतं. घशाला कोरड पडली होती त्याच्या आणि डोळे तर रक्त उतरल्याप्रमाणे लाल लाल झाले होते. आपल्या बोलण्यामुळे नागेश प्रक्षुब्ध झाला असावा असा नम्रताचा गैरसमज झाला होता. परंतु प्रत्यक्षात नागेशला भीतीने ग्रासले होते. केवळ अंदाजानेच नम्रताने त्याच्या कपटीपणावर नेमके बोट ठेवले होते. तिने आपले म्हणणे थोडे जरी पुढे रेटले असते तरी नागेशने आपल्या अपराधाची चटकन कबुली दिली असती. इतके त्याच्या मनावर दडपण आले होते. माफ केले ना मला, नम्रता आजीजीने म्हणाली. मला समजून घ्या तुम्ही. पुन्हा अशी चूक नाही करणार मी. तो विषय तेथेच थांबविण्यासाठी नागेशला जबरदस्तीने मान हलवणे भाग पडले होते. त्याच्या वागण्यावर शकुंतलाबाईंनी नापसंतीने नाक मुरडले होते.
त्यांच्या मते नागेशने नम्रताला खडसावण्यास हवे होते, पण शंतनूरावांना मात्र नम्रताने नागेशची माफी मागता समाधान वाटले होते. तिने मागितलेल्या माफीमुळे त्यांच्या मनावरचा ताणही हलका झाला होता. काही वेळाने शकुंतलाबाई आणि नम्रता आत निघून गेल्या होत्या. शंतनूराव बसल्या जागी झोपी गेले होते. नागेश मात्र भयंकर अस्वस्थ होता. त्याच्या मस्तकात घनाचे घाव घातले जात होते. तसा ताण त्याने कधीच अनुभवला नव्हता. असह्य झाले तेव्हा मात्र तो उठला. रेखाला तिथे सोडून आपल्या बेडरूममध्ये आला. तो समोरच त्याचा आणि नम्रताचा एकत्र फोटो होता. आपण वामनला बिंदूच्या प्रकरणी अडकवला अशी कबुली दिली असती तर काय घडले असते याची नम्रताने दाखवलेली चुणूक आठवून शहारला तो. नम्रताने आडवळणाने केलेला धिक्कार आठवून बिथरला तो. नम्रताच्या मागोमाग कदाचित शंतनूरावांनीही त्याची निर्भत्सना केली असती. म्हणजे ज्या अपराधाची टोचणी त्याला लागली होती तो अपराध आपल्या उरात जतन करूनच त्याला पुढील आयुष्य कंठावं लागणार होतं. त्या क्षणी त्याला नम्रताला गमवायचं नव्हतं आणि शकुंतलाबाईंच्या मनातूनही उतरायचं नव्हतं. त्याच्या या अपराधाला शंतनूरावही क्षमा करणार नव्हते त्याला. म्हणजेच निर्दोष वामनला जर शिक्षा झालीच तर ओठ मिठून आणि डोळे उघडे ठेवून त्याला सारे पाहावे लागणार होते. ओह गॉड! नागेशने हाताच्या उंजळीत चेहरा लपविला. काय करून बसलो मी? काय साधलं मी यातून? माझ्या फसवणुकीमुळे बिंदूचा आत्मा तळतळला असेल. लटपटत्या पायानं तो कपाटाजवळ आला. मस्तकात असंख्य स्फोट होत होते त्याच्या. घाईघाईने त्याने कपाटाच्या डावीकडचा दरवाजा उघडला. आत सज्ज बार होता. दरवाजा उघडताच त्या छोटेखानी बारमध्ये लाल दिवा पेटून त्याचा लालसर प्रकाश नागेशच्या चेहऱ्यावर पडला होता. बारच्या पार्श्वभागी एक आरसा लावला होता. त्या आरशात आपले दिसणारे भेसूर प्रतिबिंब पाहून नागेश स्वतःच दचकला होता. काय वाटलं असेल वामनला? विचारांच्या वावटळीत स्वतःला हरवून बसला होता नागेश. वामनला वाचवण्याचा मार्ग आहे. मार्ग आहे. अजून तू कबुली दे. त्याच्या मनाचा कोपरा बडबडला. नको. लगेच दुसऱ्या कोपऱ्यातून आवर्त उठले. कबुली दिलीस तर नम्रता तुला सोडून जाईल. तुझे पप्पा आणि मम्मी तुझा तिरस्कार करतील. समाजात तुझी छी थू होईल. घामाघूम झाला होता नागेश. कपटी आणि कावेबाज इस्माकडे स्वतःच्या अपराधाची कबुली देण्याचे धैर्य नसते कधी. नागेशही त्याला अपवाद नव्हता. हे गुपित मरेपर्यंत आपण मनात जपून ठेवायला हवं हे उमजताच कासावीस झाला होता तो. हा मानसिक छळ आपण सहन करू शकणार नाही या आशंकेने त्याचा जीव घाबराघुबरा झाला आणि घाईघाईने त्याने त्या बारमधील एक दारूची बाटली बाहेर काढली. गटागटा किती दारू प्यायलो आपण याची नागेशला जाणीव नव्हती. रात्री जेव्हा सारी आवरावर करून नम्रता रेखाला घेऊन बेडरूममध्ये आली तेव्हा बारचा दरवाजा उघडाच होता. दारूची बाटली आणि ग्लास बिछाण्यावर उपडा झाला होता. पण नागेश मात्र जमिनीवरील गालिच्यावर आडवा पडला होता, बेहोश होऊन. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.